नमस्कार मित्रांनो SIR फॉर्म तुम्ही भरून नाही दिला तर तुमचं मतदान यादीमधून नाव कट होऊ शकतं। तर हा SIR फॉर्म कसा भरायचा आहे A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या फॉर्मसोबत तुम्हाला कोणती कागदपत्रे जोडावी लागतात ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या YouTube चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला मिळाला असेल, BLO यांनी हा फॉर्म तुम्हाला घरी आणून दिला असेल। हा फॉर्म आहे, यामध्ये काय काय माहिती आहे ती समजून घेऊयात। तर या ठिकाणी पहा, मतदार गणना अर्ज, यामध्ये BLO चे पूर्ण नाव यामध्ये असणार आहे व यामध्ये मोबाईल क्रमांक सुद्धा असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, मतदाराचे संपूर्ण नाव यामध्ये असणार आहे। या ठिकाणी अनुक्रमांक, भाग क्रमांक व मतदारसंघ क्रमांक या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा QR कोड असणार आहे। या ठिकाणी तुमचा जुना फोटो या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। त्यानंतर समोर पहा, येथे चालू नवीन फोटो आपल्याला चिटकावा लागणार आहे। जो काही आपण आता हा SIR चा फॉर्म भरणार आहे, यामध्ये तुम्हाला जो चाली फोटो आहे, जो लाईव्ह फोटो आहे तुमच्यावाला, तुमचा पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी तुम्हाला चिटकवायचा आहे। त्यानंतर पहा, खाली आपल्याला सर्वात महत्त्वाची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला 3 बॉक्स देण्यात आलेले आहे। यामध्ये पहिला बॉक्स म्हणजे हा असणार आहे, हा आपल्याला भरून द्यावा लागणार आहे। त्यानंतर हा 2 नंबरचा बॉक्स असणार आहे आणि 3 नंबरचा बॉक्स आपल्याला हा खाली देण्यात आलेला आहे। हा 3 नंबरचा बॉक्स आपल्याला या ठिकाणी हा सुद्धा भरावा लागणार आहे। तर यामध्ये सर्वप्रथम आपण 1 नंबरचा बॉक्स कसा भरायचा आहे याची माहिती काय टाकायची आहे ते समजून घेऊयात। तर या ठिकाणी पहा, मागील SIR च्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील, तर यामध्ये तुमचे नाव 2002 च्या मतदार यादीमध्ये असेल तर तुम्हाला हा 1 नंबरचा बॉक्स हा भरायचा आहे। पहा, 2002 च्या मतदार यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर या बॉक्समध्ये तुम्हाला आपली माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे। तर काय माहिती यामध्ये भरावी लागणार आहे ते समजून घेऊया। तर सर्वप्रथम या ठिकाणी मतदाराचे नाव विचारेल, त्यानंतर मतदाराचा इपिक नंबर म्हणजे जो काही आपला मतदान कार्डचा नंबर असतो तो नंबर, त्यानंतर नातेवाईकाचे नाव यामध्ये टाकायचे आहे, ज्यांचे 2002 च्या यादीमध्ये नाव आहे त्यांचे नाव, त्यानंतर यामध्ये आपले नातेसंबंध, त्यानंतर आपला जिल्हा, राज्य, आपला मतदारसंघ क्रमांक आपल्याला यामध्ये भरून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला हा AC क्रमांक, भाग क्रमांक, अनुक्रमांक हे नाही टाकले तरी चालेल, BLO याची माहिती ही भरून घेणार आहेत। त्यानंतर आपल्याला 2 नंबरचा बॉक्स समजून घ्यायचा आहे, मागील SIR मधील डावीकडील रकान्यात दिलेल्या नातेवाईकाचा तपशील। तर पहा, 2002 च्या यादीमध्ये तुमचे जर का नाव असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि 2002 च्या यादीमध्ये नाव नसेल तर हा फॉर्म भरायचा नाही, तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तर या ठिकाणी पहा, 2002 च्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। तर हा फॉर्म आता कसा भरायचा आहे, तर पहा, मागील SIR मधील डावीकडील रकान्यात दिलेल्या नातेवाईकाचा तपशील भरायचा आहे। तर यामध्ये तुमचे 2002 च्या यादीमध्ये नाव जरी नाही, परंतु तुमच्या नातेवाईकामध्ये तुमचे आई असेल, वडील असेल, आजी आजोबा असतील, काका असेल, मामा मावशी असेल, कोणाचेही नाव 2002 च्या यादीमध्ये असेल तर आपल्याला त्यांची माहिती या बॉक्समध्ये भरून घ्यायची आहे। तर यामध्ये सर्वप्रथम आपल्या आईचे व वडिलांचे नाव SIR च्या 2002 च्या यादीमध्ये आहे की नाही ते आपल्याला चेक करायचे आहे। आपले SIR च्या 2002 च्या यादीमध्ये नाव आहे की नाही हे कसे पाहायचे, आपल्या YouTube चॅनलवरती याचा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे व आय बटनवरती सुद्धा तुम्ही हा क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता। तर या ठिकाणी पहा, सर्वप्रथम आपल्या नातेवाईकामध्ये ज्यांची SIR च्या 2002 च्या यादीत नाव असेल त्यांचे या ठिकाणी नाव टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यांचा यामध्ये मतदान कार्ड इपिक क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर त्या नातेवाईकाचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर नातेसंबंध काय असणार आहे, आईचा टाकला का वडिलांचा टाकला तुम्ही इपिक नंबर नाव, ते यामध्ये नातेसंबंध टाकायचे आहे। त्यानंतर जिल्हा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर आपले राज्य टाकायचे आहे, त्यानंतर आपला जो काही विधानसभा मतदारसंघ असेल तो मतदारसंघ आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि हा AC क्रमांक, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक हा क्रमांक BLO स्वतः टाकणार आहेत। यामध्ये तुम्ही नाही टाकला तरी हा क्रमांक चालणार आहे, परंतु ज्यांचे कोणाचे 2002 च्या मतदार यादीमध्ये कोणाचेच नाव नसेल तर त्यांनी खालील हा 3 नंबरचा फॉर्म हा सर्वांना भरावा लागणार आहे। तर हा फॉर्म भरत असताना सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपली जन्मतारीख या बॉक्समध्ये टाकून घेतल्यानंतर आपला आधार क्रमांक विचारेल, आपला आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक इथे टाकून घ्या, त्यानंतर वडिलांचे नाव यामध्ये टाकायचे आहे, त्यानंतर वडिलांचा जो काही इपिक नंबर असणार आहे तो इपिक नंबर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या आईचे नाव टाकायचे आहे, आईचा इपिक नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पती पत्नी असल्या त्यांचा या ठिकाणी आपल्याला इपिक नंबर टाकून घ्यायचा आहे।
तर पहा मी जे काही 3 बॉक्स आहे हे अशा प्रकारे तुम्हाला भरावे लागणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमचा 2002च्या मतदार यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला हा बॉक्स भरायचा आहे, हा बॉक्स तुम्हाला सोडून द्यायचा आहे। परंतु तुमचे 2002च्या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला हा बॉक्स सोडून द्यायचा आहे, हा बॉक्स भरायचा आहे। आणि हा खाली जो काही 3 नंबरचा बॉक्स देण्यात आलेला आहे यामध्ये तुमचे 2002च्या मतदार यादीमध्ये नाव असो किंवा नसो हा बॉक्स तुम्हाला सर्वांना या ठिकाणी भरावा लागणार आहे। तर अशा पद्धतीने हे 3 बॉक्स कसे भरायचे आहे हे समजले असतील। हा जो फॉर्म आहे तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे आणि तुमचे जे BLO असतील त्यांच्याकडे हा फॉर्म भरून द्यायचा आहे। यासाठी BLOला तुमच्याकडून आधार कार्ड लागू शकतं, त्यानंतर जन्म प्रमाणपत्र लागू शकतं। जन्म प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी ते मागू शकतात। तर ही कागदपत्रे तुम्हाला त्यांना द्यावी लागणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हा SIR फॉर्म भरायचा आहे। महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।